लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि ज्यामुळे राज्यातील लाखो बहिणी त्या ठिकाणी नाराज देखील होऊ शकतात। परंतु या बातमीमध्ये किती सत्यता आहे आणि जर पैसे थांबले तर हे परत वितरण कधी होणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। वितरण का थांबू शकते आणि वितरण थांबले तर ते परत कधी सुरू होईल, 3,000 रुपये नक्की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहेत, योग्य माहिती पुराव्यानिशी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या माहिती घेणार आहोत। लाडकीला धक्का, 3,000 रुपये अडकणार का, असे आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाच्या काही बाबी असणार आहेत, त्या बाबी आपण लक्षात घ्यायच्या आहेत। सर्वात पहिली बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये देण्यासाठीची सर्व प्रक्रिया झाली असल्याची माहिती मिळत आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना फक्त आता खात्यावरती पैसे सोडायचे आहेत, परंतु आता कुठेतरी माशी शिंकली असे म्हणून आपण माशी शिंकली असे म्हणायचं। मग आता ही माशी शिंकली कुठे, तर चला लगेच माहिती घेऊया। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने एक पत्र पाठवण्यात आलं आहे। कोणाला, तर हे पत्र पाठवण्यात आलं आहे राज्याच्या निवडणूक आयोगाला आणि यामध्ये काय सांगितलं आहे तर महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करा। म्हणजेच की महानगरपालिका निवडणुका 15 तारखेला संपणार आहेत, 15 तारखेला मतदान आहे आणि ते मतदान झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण करा, अशा बाबतचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले आहे। तर या पत्रामध्ये नक्की काय म्हटलंय तर बघा, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नोव्हेंबर 2025 ची रक्कम डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा केली। ज्या पद्धतीने आपल्याला माहिती की नोव्हेंबर महिन्याचे पैसे 31 डिसेंबरला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले आणि यामध्ये पुढे सांगितलं की राज्यातील महानगरपालिका मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 2 महिन्यांचे एकत्रित रुपये 3,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देण्याचा घाट सरकारने घातला आहे। ही बाब 1 कोटीहून अधिक महिला, खरं तर 1 कोटीहून अधिक महिला, परंतु लाडक्या बहिणी या किती आहेत तर लाडक्या बहिणी जवळपास 2 कोटी आहेत। परंतु या पत्रामध्ये ज्या महिलांचा उल्लेख आहे त्या महिला या मतदार आहेत, ज्या की महानगरपालिकांसाठी आता मतदान करणार आहेत। तर 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे आणि म्हणूनच एक प्रकारची सामूहिक व सरकारी लाच आहे। आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे। लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, परंतु डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 चे लाडकी बहीण योजनेचे हप्ता हा निवडणूक संपल्यानंतरच देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे। यांचं मत काय आहे आपण या पत्राद्वारे सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। राज्यामध्ये 15 तारखेला अर्थातच 15 जानेवारी रोजी राज्यामध्ये 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते, ज्यामध्ये जवळपास 1 कोटीहून अधिक लाडक्या बहिणी आहेत आणि या 1 कोटी महिलांच्या खात्यावरती जर 14 तारखेलाच जर 3,000 रुपये जमा केले तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रभावितपणे ही योजना करेल आणि 15 तारखेला अनेक लाडक्या बहिणी सत्ताधारी पक्षांना मतदान करतील आणि म्हणूनच या पत्राद्वारे काय मागणी केली आहे की योजनेचे वितरण हे तुम्ही आता 14 तारखेला 13 तारखेला करू नका। निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे। यावर निवडणूक आयोगाने सांगितलंय की आम्ही याबाबतची माहिती घेतो आणि मग तुम्हाला कळवतो, परंतु कळवणार कधी, कारण आज तर 12 तारीख आहे, उद्यापासून हे वितरण होणार होते। तर जर निवडणूक आयोगाने आजच्या जर याबाबत निर्णय घेतला आणि जर हे वितरण थांबवण्यास सांगितले तर काय होणार, तर काय होणार, तर याबाबतची माहिती आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील लगेच स्पष्ट केली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो घाबरून जायचं नाही, मी सांगितलं त्या पद्धतीने पुराव्यानिशी क्लिअर करूया। तर अजित पवार यांनी काय सांगितलं, आपले उपमुख्यमंत्र्यांनी 15 तारखेला मतदान आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे 3,000 आम्ही 14 तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पाठवणार आहोत। लक्षात घ्या, 14 तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये येणार आहेत, परंतु निवडणूक आयोगाने जर काही निर्देश दिले तर 16 तारखेला निकाल लागल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे पाठवू। अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। म्हणजेच की जरी निवडणूक आयोगाने आता सांगितलं की तुम्ही वितरण करू नका, तर वितरण लांबेल किती, फक्त 1 ते 2 दिवस, परंतु वितरण लांबू नये यासाठी सरकारचे देखील प्रयत्न सुरू आहेत, कारण सरकारला देखील लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी खुश करायचं आहे। म्हणूनच 14 तारखेलाच 13 तारखेला वितरण सुरू होईल आणि 14 तारखेलाच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये मिळतील। सरकारच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण आहे। फक्त जर निवडणूक आयोगाने जर सरकारला आदेश दिला की तुम्ही आता आचारसंहिता चालू आहे, वितरण लगेच करू नका, तर 16 तारखेला
आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार आहेत. कोणत्याही प्रकारची काळजी नसावी. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती हप्ते आले आहेत नक्की कमेंट करून सांगा. संक्रांतीचा हप्ता संक्रांत व्हायच्या आधी मिळावा की नंतर मिळावा हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.